संजय राऊतांनी अग्रलेखातून काँग्रेसला ज्ञानामृत पाजले। त्याचं कारणही तसंच आहे। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार असलेले संजय राऊत दैनिक सामनाचे संपादक देखील आहेत। त्यामुळे संपादकाच्या भूमिकेतून लेखणीच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेसला फटकारे लगावले। तिन्ही राज्य इंडियानं गमावली नसून काँग्रेसनं गमावली आहे। काँग्रेसनं 2024 साठी किमान 150 खासदार निवडून आणण्याचा संकल्प सोडला पाहिजे। इंडिया आघाडी मजबूत राहिली तरच ते शक्य आहे। ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी महत्त्वाचा मुद्दा मांडलाय। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं इतिहासातून युतीचं महत्त्व शिकायला हवं। हिटलरचा पराभव हा अनेक देशाच्या एकजुटीतूनच झाला होता। हुकुमशाहीचा पराभव हा एकजुटीतूनच होतो। काँग्रेसला त्या दृष्टीनं पुढाकार घ्यावाच लागेल। प्रश्न कृतीचा आणि ऐक्याच्या वज्रमुठीचा आहे। काँग्रेसला उपदेशाचा काढा असताना अग्रलेखातून ऐक्य राखण्यावर भर देण्यात आलाय। सामन्याच्या अग्रलेखाचा अर्थ असा आहे की आता ज्याला आपण म्हणतो ना, घोडा मैदान जवळ आलेलं आहे, रणांगणावरती आता प्रत्यक्ष उतरण्याची वेळ आलेली आहे। अशा वेळेला सगळं सैन्य तर जमलेलं आहे, पण एकत्रितपणाने पुढे जाण्यासाठी अगदी थेट पंतप्रधान पदाचा चेहरा जरी नसला तरी साधारणतः एक कोऑर्डिनेटर ज्याला म्हणतो, म्हणजे त्याचं नाव जाहीर केल्यानंतर तोच पंतप्रधान होईल असं नाहीये। या गोष्टी जसं जॉर्ज साहेब निमंत्रक होतेच ना, तर ते कोणतरी निमंत्रक लागेल। संजय राऊतांनी अग्रलेखात प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याचा आधार घेत सत्ताधाऱ्यांना हिटलरची उपमा देत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला युतीचं महत्त्व पटवून दिलं। पण अग्रलेखातून पाजलेले उपदेशाचे डोस काँग्रेसनं नाकारले। हारणं जिंकणं हे असतंच, पण इमानदारीनं लढण्याची भूमिका जी काँग्रेस करते त्याच्यावर का पडदा टाकताय? म्हणून आमची भूमिका आहे की आम्हाला कोणाच्या सल्ल्याची गरज नाही आहे। काँग्रेस या देशातला सगळ्यात जुना पक्ष आहे। त्याला 139 वर्ष आता 28 तारखेला सुरुवात होत आहे, आणि म्हणून आम्हाला या पद्धतीच्या सल्ल्याची गरज नाही। 2014 ते 2019 या कालावधीत शिवसेना भाजपचं सरकार होतं। त्यावेळी सत्तेत राहूनही संजय राऊत सहकारी पक्ष असलेल्या भाजपला अग्रलेखातून टाकण्यात येत होतं। केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका करत होतं। आता शिवसेना ठाकरे गट सत्तेत नसला तरी संजय राऊतांनी अग्रलेखातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी या सहकारी पक्षांना खडेबोल सुनावण्याची संपादकीय भूमिका कायम ठेवली आहे। पण त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।